नमस्कार. साम्राज्य क्रियाच्या अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण नचिकेत आणि यम संवाद बघतोय आणि 18व्या श्लोकापर्यंत त्याच्या अर्थापर्यंत आपण आलो होतो. त्याच्यामध्ये माता पिता गुरु आणि ईश्वर यांची भक्ती आणि श्रुती स्मृती आणि सज्जन विवेकाच्या शक्तीतून हे वर्तनात उतरावे. केवळ तंत्र कळल्याने साधकाला कसलीही प्राप्ती होत नाही. इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण यापुढे पाहूया. त्याआधी आपण भगवंताचं स्मरण करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चातुर्मास सुरू आहे. अनेक उपासना आमच्या सुरू आहे आणि या यम आणि नचिकेत हा कठोपनिषदातला संवादही तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होतोय. ज्ञानेश्वरीची वेळ आमची संध्याकाळी 7:30 ते 8:30 असते आणि सध्या सुट्टी असल्याने नवीन काहीतरी आपण जाणून घेऊया असं सरांनी सांगितलं आणि मी म्हटलं मी उपनिषदातील काही भाग सादर करते आणि तुमच्यापर्यंत पोचवते. त्यामुळेच मी हे शिवधनुष्य उचललं आहे. ज्ञानेश्वर सर खूप धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली त्यामुळे हा विषय मी हाताळते आहे. श्रीराम समर्थ. ज्ञान साधनेचे अनुष्ठान ह्या 3 प्रकारे करून जो नचिकेताग्नी विद्येचे अनुष्ठान करील त्याला त्रिणाचिकेता म्हणावे. तोच ह्या अग्नीचा पूर्ण जाणकार म्हणावा. असा अग्निहोत्री या विद्येने परलोकी सुखी होतो. त्याची शाश्वत सत्कीर्ती त्रैलोक्यात होते. मृत्यूची भीती वा शोक त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही. सर्व खेद दूर करून स्वर्गसुख मिळवून देणारा जातवेद अग्नी तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला समजावून दिला. लोक त्याला तुझ्याच नावाने ओळखतील. आता 3रा वर मागून घे असं यम नचिकेताला सांगतोय. ये यम प्रेते विचिकित्सा मनुष्येस्तिके तेके नायमस्तिके चैके एतद्विद्या मनुशिष्ट सवयाहम वराणामेष वरस्तृतीयः. नचिकेता वयाने लहान असून त्याने बुद्धिपूर्वक वर मागितले होते. पहिला वर स्वतःपुरता असूनही त्यातही त्याची उदात्तता आणि पित्याविषयीचा आदर दिसून येतो. तर 2ऱ्या वरामध्ये सर्वांच्या अभ्युदयाचा मार्ग त्याने खुला केला. त्याचा समजूतदारपणा पाहून 3रा वर आता काय मागतो अशी उत्सुकता यमधर्माला वाटू लागली. नचिकेताने दोन्ही हात जोडून यमदेवाला विनंती केली. मरणानंतर माणसाचा देह सुटतो आणि पंचभूतात मिळून जातो. तर मग त्याच्या पाठीमागे उरते काय? शरीर नश्वर आहे म्हणून ते असेपर्यंत मजा करून घ्या असे कोणी सांगतात. तर कोणी म्हणतात की देह पडल्यावर जीवात्मा मागे राहतो आणि त्याच्या कर्मानुरोधाने तो वेगवेगळ्या देहात प्रवेश करतो. यातले खरे काय ते काहीच उमगत नाही. तरी ते मला समजावून सांगण्याची कृपा करावी. हाच माझा 3रा वर आहे. नचिकेताचे बोलणे ऐकून यमचकित झाला. मोठ्या वयात देखील देहाच्या चिंतनापुढे हा शोध कुणालाही घ्यावासा वाटत नाही. कीर्तने प्रवचने करणारे मठपती पीठाधीश देखील हा विचार करीत नाहीत आणि हा कोवळा मुलगा जिज्ञासेने अधिकारपूर्वक मला आत्मज्ञानाविषयी विचारतो आहे. ही याची खरीच जिज्ञासा आहे की केवळ बहुश्रुतपणा आहे हे पारखून घेण्यासाठी यमदेवाने त्याला आमिष दाखवले.
भास्कर पुत्र यम म्हणाला, अरे मुला, हे जे देवादिकांना गवसले नाही, अनंत खटपटी करून विद्वानांना जे कळत नाही, सारे शब्द बुडबुड्यासारखे पोकळ ठरतात, असा विषय फारच गंभीर आणि सूक्ष्माहून सूक्ष्म तर आहे. तरी ह्याचा हट्ट सोडून दे आणि दुसरा चांगला वर माग. सुज्ञ माणसे नेहमी विचाराने वागतात. पण नचिकेता आपल्या निश्चयापासून टळला नाही. तो म्हणाला, हे यमधर्मा, हे ज्ञान सहजासहजी कुणाला मिळण्यासारखे नाही, म्हणूनच मला त्याचे विशेष आकर्षण आहे. तरी माझी निराशा करू नकोस. यमदेवा, मृत्यूवर सत्ता गाजवणारा तुझ्यासारखा अधिकारी दुसरा कोणी नाही. मी मागितलेल्या वराहून श्रेष्ठ वर दुसरा नाही. सागरापेक्षा विशाल, सूर्यापेक्षा उज्ज्वल आणि संतांच्या हृदयापेक्षा कोमल दुसरे काय असणार आहे? हिमालयाचे पेक्षा उंच, गंगेपेक्षा पवित्र, लक्ष्मीपेक्षा श्रीमंत काय बरे असेल? तरी पण देवा, माझी इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. या याचकाला तुम्ही दरिद्री ठेवू नका, असं नचिकेत वारंवार यमधर्माला म्हणत आहे. आणि परंतु तरीसुद्धा यमाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी शतायुषी पुत्र पौत्र, सुवर्णाच्या राशी, वैभवशाली वाहने, गाई वासरांचे कळप, संपन्न राजवाडा असे काही मागून घेण्यास सांगितले. तुला वाटेल तेवढे दीर्घ जीवन मागून घे, विशाल साम्राज्य मागून घे आणि सर्व सत्ता संपत्ती मान सन्मान भोगीत राहा असे सांगितले. कल्पतरू व चिंतामणीसारखे सामर्थ्य देऊ का म्हणूनही विचारले. तरीसुद्धा नचिकेत त्याच्या तिसऱ्या मागणीला काही भुलला नाही, त्याच्या विनंतीला भुलला नाही. आणि त्याने मात्र तो अजूनही यमधर्म त्याला अजून आमिष दाखवतोय. सर्वांग सुंदर लावण्यवती स्त्रिया, सुखद अशी वाहने, देवांनाही दुर्लभ असे वैभव मी तुला देतो. तुझ्या अवतीभवती तत्पर सेवक देतो, सेवेला हजर असतील ते तुझ्या. सर्व वैभव सोडून अशा खुळ्या प्रश्नमागे लागण्याचं काय अर्थ आहे? मरणाविषयी जे गूढ आहे त्याचे आकर्षण तसेच राहू दे. मरणानंतर काय होईल, आत्मा आहे किंवा नाही, ज्ञानाचा संसारात काय उपयोग, हे कशाला मागतोस? तरीसुद्धा तो नचिकेत आहे. यमधर्माच्या बोलण्याकडे नचिकेताने मन चलित झाले नाही. तो हसून म्हणाला, आपण एवढे बरे करता. आपण सांगितले ते सर्व भोग नश्वर, इंद्रियांना निस्तेज करणारे आहेत. मला यातले काहीच नको. संपत्तीचा महासागर मिळाला तरी माणसाला समाधान होणार नाही. तुमचे दर्शन झाले हेच मोठे धन आहे. आपण मला अग्निविद्या शिकवली, ती माझे हित करणारी आहे. याहून अधिक मला ऐश्वर्याचा लोभ नाही. तुमच्या कृपेने जगेन, तोवर जगेन. तेव्हा देवा, मला उगीच प्रलोभने का दाखवता? बायका, मुले, पैसा, घरदार, भवसागर तरून जावे लागते. शरीराला म्हातारपण येते, त्यामुळे देह आणि बुद्धी दुर्बल होत जाते. म्हणून विचारी माणसे त्याविषयी आसक्ती ठेवत नाहीत. आणि सुदैवाने मी तर तुमच्या घरी येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे माझी विवेकबुद्धी जागी झाली आहे. म्हणून दास दासी, हत्ती घोडे, खाणे पिणे, सत्ता कीर्ती, सन्मान, सुंदर स्त्रिया या कशाविषयी मला आसक्ती वाटत नाही. शरीर भोगाच्या शेवटी संतापच वाटायला येतो. हे मला तुमच्या सहवासात उमगले. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की मी मागितला तोच तिसरा वर मला द्यावा. जीवाचे मरणानंतर काय होते याविषयी माणसाच्या मनात शंका आहेत. त्याविषयी कोणीच निश्चित सांगू शकत नाही. परमगतीच्या दृष्टीने या एका प्रश्नाच्या उत्तरामुळे सर्व कोडी सुटून जातील. हे केवळ गूढ असे तत्व मला समजावून सांगा. दुसरे मला काहीच नको. माझा अधिकार आहे किंवा नाही हा विचारही कृपा करून करू नका. गंगेला मिळालेला प्रत्येक ओहळ गंगाच होतो. त्याप्रमाणे आपल्या छायेत मला अधिकार आपोआपच मिळालेला आहे. तरी हे देवा, मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो आणि पुन्हा पुन्हा विनंती करतो असे म्हणून नचिकेताने अश्रुपूर्ण नेत्राने यमदेवाच्या पायावर डोके ठेवले. ते पाहून यमाला खरोखरीच संतोष झाला.
हा कुमार असामान्य आहे, हठयोगी आहे. हठयोगी किंवा तापसी त्यांच्याहूनही सुपात्र आहे, त्याची खात्री झाली आणि त्याने नचिकेताला उचलून पोटाशी धरले, त्याचे मुख कुरवाळले. हा प्रथम अध्याय आपण इथे समाप्त केला आहे. पुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. श्रीराम समर्थ. श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधना म्हणून आपला हा स्वामी माझ्या पाठीशी कायम आहेत आणि आमच्या या उपक्रमांना तुम्ही हजारो जण जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन. मी माझ्या उपासनेचा उल्लेख आवर्जून करते की 22 जानेवारीला 1 वर्ष आपल्या अयोध्येच्या श्रीरामाला झालं आणि त्यानिमित्त मी 365 रुपये 365 दिवस मग 1 रुपयामध्ये आम्ही तिघेजण 1008 मण्यांची माळ तिघे ओढतो आणि ते 1 रुपयात नाम होतो 3024. तर तुम्ही फक्त 365 रुपये भरून आमच्या श्रीराम नाम नौकेत बसा आणि उद्धरून जा अशी मी आपणास कळकळीने विनंती करते. या नचिकेताच्या मागणीपुढे माझी क्षुल्लक मागणी आहे हे मला कळतं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही आपल्या या जीवन प्रवासात आपण आपल्या स्वकमाईचा 1 रुपया रोजचा दान करू शकता आणि त्याच्या बदल्यात मला कुणाची मदत म्हणून नको आहे, त्या बदल्यात आम्ही रामनाम घेतोय तुमच्यासाठी आणि त्यासाठी मात्र तुम्ही जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन. आमच्या त्या उपक्रमाचं नाव आहे राम नाम नौका भवसागरी तराया. श्रीराम समर्थ.